आजचा आनंद घेत असताना बाला शेटगावण, उमेशजी पाटील, त्याचबरोबर दिलीपजी पाटील या स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण आता पारापाड्याचे ग्रामस्थ आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या मॅचकडे आता लक्ष वेधलं असेल. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतला फ्रेश तिसरा सामना बघायला मिळतोय. सुपर 12 मध्ये आयशा स्पोर्ट बारापाडा संघ दाखल झाला. पहिल्या 3 मॅचेसमध्ये चांगला खेळ केला त्याने. कालच्या रात्रीमध्ये बीड संघ या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल झाला. ओ फुलटॉस बॉल कट केला, ऑन साइडला फटका सजवला, मिड विकेटला प्रोटेक्शन, डाऊन दी बॉल. ओ कमालची फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या बॉलला सन्मान, खराब बॉलची वाट लावली जाते. मॅच बॉल आलाय, विघ्नेश गावड आहेत तिकडे. 15 मिनिटांसाठी खरं तर 3 षटकं फेकायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू 30 यार्डमध्ये घेतला जाईल, याची देखील अंमलबजावणी केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. ओ शॉर्ट बॉल हडप्या बॅटने शॉर्ट स्क्वेअरकडे फटका सजवला होता. चांगली फिल्डिंग, धावा घ्यायचा हाच प्रयत्न आहे. जय भवानी पनवेल संघ, खरं तर पनवेल तालुक्यातील एक संघ बघायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ पेन पूर्व विभागातील खारपाडा संघ. पुढचा बॉल शिखरचा. ओ बॉल पडल्यानंतर टिक ऑफ झाला. गुडलँड स्पॉट वरून विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल आलाय. चांगल्या धाडणीचा बॉल पाहायला मिळतोय. प्रभावित केलं या पट्ट्याने. पहिल्या षटकामध्ये जरूर चौकार आला होता आणि त्यानंतर मग शांत ठेवलं गेलं. इकडे धाबा कराव्या लागतील. महत्वाची जोडी आहे आणि या जोडीकडे आता लक्ष असेल. अप्रतिम खेळ करावा लागेल या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उत्तर नाही आहे फलंदाजाकडे. शांत ठेवलं गेलं. जरी पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मग डॉट बॉलचा आता पर्सेंटेज वाढत चाललाय. मयूरला धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. महत्वाचा खेळाडू आहे या टीमचा. पुढचा बॉल हवा के संग संग, घटा के संग संग सिक्सर. रमाकांत घरत साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खारपाड्याचे आहेत रमाकांत घरत यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर केतन ठाकूर म्हटलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. या स्पर्धेचे यशस्वी आयोजक, घटक जनक, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळतोय. खरं तर खारपाड्यावरून A1 जोडी दीपेश शेठ पाटील, त्याचबरोबर केतन ठाकूर पाहतोय. या स्पर्धेला 4 लावले गेलेत. A1 जोडी आपण पाहतोय. त्याचबरोबर बालाशेठ गावण, रोशन शेठ गावण या संपूर्ण मान्यवरांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. रमाकांत घरन आयोजित डे नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 30/4/2026 रोजी वन डे एका दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रथम पारितोषिक आहे तब्बल 30,000, द्वितीय पारितोषिक 15,000, तृतीय 8,000. आकर्षक चषक पाहायला मिळेल आणि एंट्री फी 3,500 रुपये असेल. स्पर्धेचं उद्घाटन गुरुवारी ठीक 5 वाजता पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही चालणारी स्पर्धा. तब्बल या स्पर्धेमध्ये कोणाला एंट्री हवी असेल तर तुम्ही रमाकांत घरत यांच्याशी संपर्क साधू शकता. ओ चांगला प्रयत्न इकडे देखील पाहायला मिळतोय. डॉट बॉल, चांगली बॉलिंग पाहायला मिळतोय या षटकामध्ये. प्रभावित केलं. सुरुवात तर थाटात केली गोलंदाजी करत असताना. यंगस्टार आहे, चांगली बॉलिंग करतोय या षटकामध्ये. यश, चांगला प्रयत्न चालू आहे इकडे यशच्या माध्यमातून. रमाकांत घरत साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. केतन ठाकूर आपल्याला इन्व्हाइट करतं. ओ क्रॅकिंग ड्राईव्ह, फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला टिपला जाईल आणि संपलाय फलंदाज अंकितचा खेळ. पहिला धक्का लागलाय जय भवानी पनवेल या टीमला. फलंदाज होईल आउट. रमाकांत घरत साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे. भावीजी गावण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते
रमाकांत घरत साहेबांचा सत्कार घ्यायचा आहे. चांगला प्रयत्न इकडे पाहायला मिळतो या मॅच मध्ये. अप्रतिम मॅच, अप्रतिम सामना आपण पाहतो या दोन ताकदवान संघांमध्ये. चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना. कबालीचं आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दिपेश पाटील मित्रमंडळ आयोजित जय भवानी गावजवी चषकाचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं षटक पाहायला मिळतोय. नवीन बॅटर रोहनला प्राचार्य करण्यात आलंय इन ॲट नंबर 3 साठी. आता इकडे चांगली बॅटिंग करावी लागेल टीम पनवेल साठी खेळत असताना. चला थोडी घाई करा, पहा जास्तीचा वेळ घेऊ देऊ नका. पंचांना देखील विनंती असे खेळाडूंना वॉर्न करा जेणेकरून सामने फास्ट खेळले जातील. यासाठी 8 तास चालू आहे खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये. पुढचा बॉल वेगवान तेच तरार. हो चुकी झाली. शॉट थर्डमॅन कडून बॉल निघालाय वेगाने. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत नाही आणि एकवटली गेली. 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावा करायचा प्रयत्न मात्र मोठी फटके अजूनही येत नाही या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. मयूरने चांगला खेळ केला. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आला. अजूनही तो खेळपट्टीवर उभा आहे. खरं तर जय भवानी पनवेलचा मातबदार खेळाडू आहे. या टीमचा प्रमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो. धावा करायला लागतील या मॅच मध्ये. ओ क्रॅकिंग ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये प्रोडक्शन आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं आणि या धावा वाचवल्या जातात. प्रयत्न कमालीचे पाहायला मिळतात. शर्तींचे प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. फिल्डिंग करत असताना खारपाडा संघ आपण पाहतोय. खरं तर नजदीकचा संघ पाहायला गेलं तर पातलगंगा नदी आणि तिच्या तीरावर हे बसलेलं खरं तर गाव आहे. ओहो आडव्या बॅटने बॉलला फेकून दिलं. स्वीट हिट चौकार. बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्डमॅन क्लिअर करत असताना हा येतो दिमागदार रुबाबदार शानदार चौकार. प्रमोददादा वैद्य यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रमोददादा वैदी ट्रॉम्बेवरून खरं तर ही स्पर्धा खेळण्यासाठी आल्यात आणि दरवर्षी येतात. खरं तर 5 पर्वांमध्ये आम्ही त्यांना सातत्याने पाहत आलो आणि त्यांना विनंती असेल प्रमोददादा वैद्य आपण या मुख्य व्यासपीठावर आपला देखील आदरपूर्वक सत्कार घेतला जाईल. दादांना विनंती असेल आणि त्यांच्या समवेत जे नेव्हीमध्ये कार्यरत आहेत मनोज दादा आपण देखील यायचं. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. ओहो फटका लाभ केला. उंची जास्त गाठली. अंतर कमी कापलं गेलंय. फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि ते मात्र फटका फसला. मयूरला जावं लागते माघारी. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना. जय भवानी पनवेल या टीमला महत्वाचा खेळाडू बाद झाला. निराशा हताशा विकेट आल्या. खारपाडा संघासाठी ही महत्वाची विकेट होती. थोडस दबाव टाकला जातोय. प्रमोददादा वैद्य यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मनोज दादा आपण देखील यायचं. खरं तर नेव्हीमध्ये कार्यरत आहेत आणि सध्या माझगाव डॉकमध्ये कार्यरत आहेत ते. तर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जय भवानी गावदेवी चषकामध्ये वेलकम. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. श्रवण नवीन बॅटर श्रवण. आता ही जोडी देखील महत्वाची असेल. या जोडीला धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 25 ते 30 धावांची एक चांगली पार्टनरशिप केली तर धावसंख्या देखील वाढ होऊ शकतो. 50-40-50 जर एक चांगली धावसंख्या सेट केली तर सामना शेवटच्या क्षणापर्यंत बघायला मिळतो. मागील मॅच मध्ये देखील असा चित्तथरारक सामना बघायला मिळाला होता. आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळतोय. गावदेवी चषकाचा थरार आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेला घेतलेली प्रचंड मेहनत
दीपेश मंडप डेकोरेटर. खरं तर या स्पर्धेला संपूर्ण जी मेहनत राहिली ना ती दीपेश पाटील आणि संपूर्ण त्याचे साथी सहकारी. मग लाईट असतील, हॉलिजन असतील, त्याचबरोबर मंडप असेल आणि डी जे देखील असेल. डी जे म्हटलं तर आई एकविरा. खरं तर सुनील पाटील. संगीतांची मैफिल त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळत असते. मात्र प्रभुदादा वैद्य यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर मनोज दादा त्यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर मुंबई परिसरातील दादा संघ म्हणून ओळख राहिली. अनेक वर्षे या मैदानावर खेळत आले आहेत आणि चांगला अभ्यास आहे या मैदानाचा. खरं तर 5 पर्व आम्ही त्यांना सातत्याने खेळत असतो आणि निवाड करत असतो. बाराबाटीची स्पर्धा म्हटली की एक कॉल करा फक्त, प्रमोददादा माझ्या टीमला जागा ठेव, मी येणार, फक्त एवढंच. चांगला आपल्याला पाहायला मिळते हे व्यक्तिमत्व. आणि मी ट्रॉम्बेकर म्हणून त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे, त्याचबरोबर यूट्यूबला देखील पेज आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या चॅनलला लाईक करा, तुम्ही शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. चांगला बॅटल या दोन संघांमध्ये रंगताना पाहायला मिळतो. पंचांचा रिव्ह्यू असेल तर घेऊ शकता. वेस्ट साईड चेक केलं जाईल. नंदू सर जॉईंट व्हा. नंदू पाटील सर तिसरे पंच आपण पाहतोय. वेस्ट साईड आहे की नाही ते चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल, योग्य टप्पा, थोडासा खाली राहिला बॉल, त्याचमुळं फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतं. चांगल्या धाडणीचे बॉल फेकले जातात. चांगलं बॅटल रंगतोय. धावा करून द्यायचा नाही हाच मनसुबा घेतलाय स्मिथ 11 खारपाडा टीमने. धावांसाठी आता संघर्ष चालू आहे जय भवानी पनवेल या टीमचा. धावा कराव्या लागतील. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये फटका सजवला आहे. डीप मधला खेळाडू बॉलच्या खाली येतोय. सिंगल डबलचा कॉल, यस, दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आणि या दोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 22-22. राज चांगली बॉलिंग करतो या षटकामध्ये. षटक क्रमांक 30 मार्गस्थ. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3च धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. अप्रतिम मॅच आपण पाहतोय, कमालीचा सामना. स्पर्धा कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानच्या आतमध्ये. वाईट बॉलचा इशारा येतोय विशाल पाटील सरांचा. अतिरिक्तमध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा. खरं तर रात्रीच्या आता 12:50 झालेत. हवेमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. हवा विरळ झाली आहे, त्यामुळे थंड वातावरण आता पाहायला मिळतोय. कर्नाला किल्ल्याचा हा नजदीकचा परिसर आपण पाहतोय. खरं तर भरपूर झाडं आहेत या परिसरामध्ये, त्यामुळे वातावरण देखील रात्रीच्या थंड पाहायला मिळतो. चांगला प्रयत्न चालू आहे धाव घेण्याचा. सिंगल आले, सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळतो. फिल्डिंगमध्ये परिवर्तन, लेफ्टी राईटी जेव्हा बॅटिंगसाठी असतात ना तेव्हा थोडीशी डोकीदुखी ठरते. फिल्डिंगमध्ये सातत्याने बदलाव करावा लागतं, त्याचमुळे थोडंसं टेन्शन वाढतो फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यातला. डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर. वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं तर प्रोटेक्शन विकेट कीपर आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन आहे आणि स्क्वेअर लेग आहे. हो, हा बॉल स्लॉटमध्ये आहे. फटका फसला क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली चुकी झाल्या. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटच्या खेळामध्ये झिंक पकडा कॅचेस आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथे मात्र सोपा झेल सुटला गेला. जेव्हा जेव्हा खेळाडूचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उधळायला सुरुवात करतो. खऱ्या अर्थाने इकडे झेल देखील सुटला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा, 2 बाद 26. दिलीपजी पाटील यांना विनंती असेल प्रमोददा वैद्य यांचा सत्कार घ्यायचा मुख्य व्यासपीठावर, तर या सत्काराचा स्वीकार करायचा. प्रमोददा वैदी, मी ट्रॉम्बेकर. खरं तर मुंबई परिसरातील आज संघ खेळताना दिसतो या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर फिटनेसचे देखील अनेक धडे ते देत असतात. तर प्रमोददा यांना विनंती असेल आपला सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा सन्मान घेतला जाईल मनोजदादा जे नेव्हीमध्ये कार्यरत आहेत, तर दादांचा देखील सत्कार केला जाईल.
केतनजी ठाकूर या स्पर्धेचे प्रणेते, त्यांना देखील विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सत्कार घ्यायचा. ओ शॉर्ट बॉल, इथे देखील प्रचंड वेग पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न, लेग बाईचा इशारा आला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल. खरं तर ट्रॉम्बे आई गावदेवी ट्रॉम्बे टीमचे कॅप्टन प्रमोददा वैद्य यांचा सत्कार केला जातोय मुख्य व्यासपीठावर. दिलीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन सन्मानित केलं जातं. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल जे नेव्हीमध्ये कार्यरत आहेत मनोज दादा यांचा सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावर केतनजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते. तर या सत्काराचा आदरपूर्वक सन्मान करायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. कमालीचा सामना रंगताना पाहायला मिळतो या दोन संघांमध्ये. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि खरं तर धावा करत असताना थोडासा स्ट्रगल चालू आहे. मात्र चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळतो. इन फॉर्म खेळाडू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा खेळाडू खरं तर चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 27, 27 धावा. 34 षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. शेवटचं षटक आहे, भैरवीचं षटक आहे आणि या षटकामध्ये आता धावा इकडे कराव्या लागतील. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. एक फायटिंग स्कोर जर सेट केलं तर एक चांगलं बॅटल रंगत असताना पाहायला मिळेल. उत्तरार्धामध्ये फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतो. वारंवार फिल्डिंग बदलली गेल्या या मॅच मध्ये. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल, नकल बॉलचा वापर. बॉल फिरल्यानंतर बाहेरच्या दिशेने हातभर वलन घेत असताना वाईट बॉलचा इशारा आला आणि अतिरिक्त मध्ये भर पडत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 28, 28 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावा करून द्यायच्या नाही हाच मनसुबा आहे स्मिथ 11 खारपाडा टीमचा. मात्र त्यांच्या विरोधात जय भवानी पनवेल संघाला धावा कराव्या लागतील. अगदी बॉल पॅडच्या मधोमध्ये चॅनल मध्ये पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा येतो. सिंगल. कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे पुढे जात असताना पाहायला मिळतोय. एक एक धाव देखील खूप महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला भरपूर महत्व आहे. तसंच तुम्हाला धावा कराव्या लागतील. एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न असेल. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली. चला थोडं घाई करायचं. पुढचा बॉल फटका चांगला, फटका फसलाय लॉंग ऑफला आणि महत्वाची विकेट आली. फलंदाज होईल ओ यू टी आउट. 1 मोर विकेट डाऊन. शेखरने टिपलाय हा झेल. फलंदाजाला जावं लागतंय माघारी. चला बॅटर लगेच पाठवायचा. बा जास्तीचा वेळ घेऊ नका. लवकरात लवकर सामने आपल्याला कव्हर करायचा हाच प्रयत्न असेल. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय जयेश. आता इकडून 1-2 मोठे फटके आले तर एक चांगला फायटिंग स्कोर होऊ शकतो. जयेशला 1-2 बिग हिट आले ना तर एक फाईट चांगली होऊ शकतो या मॅच मध्ये. करावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. अस्तित्वाची लढाई, डू अँड डायचा हा सामना. इथून जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये, हरलात तर घरचा रस्ता पत्करावा लागेल. त्यामुळे लढावं लागेल. एक चांगली धावसंख्या सेट केली तर शेवटपर्यंत हा सामना जाऊ शकतो. खरं तर खारपाडा संघ जवळचा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्याच विरोधात पनवेल परिसरातील अगदी पनवेलच्या तालुक्यामधला हा पनवेलचा संघ आपण पाहतोय. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी हेरलं, दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावा. तिसरं दशक लागलं गेलंय फलकावर आणि या धावसंख्येसाठी स्ट्रगल करतोय जय भवानी पनवेल संघ. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल. इथे मात्र बॅटमॅनचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीपर कव्हर रिजन कडे डीप मध्ये प्रोडक्शन आहेत. दुसरीचा कॉल दिला. दुसरी धाव देखील कंप्लीट केली. चित्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगाने या 2 धावा एकवटल्या गेल्यात. या धावा इम्पॉर्टंट आहेत बॅटिंग करत असताना पनवेल टीम साठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा. या षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल देखील महत्वाचा असेल बॅटिंग करत असताना पनवेल टीम साठी. कमी गतीने टाकलेला बॉल, चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर झाला नाही. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 32-33 धावांची आवश्यकता.
चला लवकर फिल्डिंग सेट करायची आहे. जय भवानी पनवेल टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लगेच सेट करा. आणि खारपाडा टीमला विनंती असेल आपली आघाडीची जोडी लगेच पाठवायची आहे. पा जास्त वेळ घेऊ नका आता. चला पनवेल टीमला विनंती असेल आता चर्चा नका करू, मैदानचा ताबा घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका. खरं तर प्रकाश झोजातील स्पर्धा आहे त्यामुळे थोडंसं कोऑपरेट करा, घाई करा आणि मैदानचा ताबा घ्या. लाईनअप करूनच मैदानच्या आतमध्ये जायचं आहे आणि लाईनअप करूनच मैदानच्या बाहेर यायचं आहे. या स्पर्धेचं नियमावली आहे तिचं पालन करा. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण जर बघायला गेलं तर ड्रेसकोट नसल्यामुळे पॅनल्टी लागलेली आहे 4 बॉलची 4 धावांची. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील तेच पाहायला मिळालं जिथे धावांची पॅनल्टी लागली गेली आहे. खरं तर डोलगर संघाला पॅनल्टी लागली गेली आहे. डोलगर कोलीवाडा संघ खेळत असताना त्यांना देखील 4 धावांची पॅनल्टी लागली गेली आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूच्या अंगामध्ये टी शर्ट नसेल त्याचबरोबर शूज नसणार तर लगेच पॅनल्टी दिली जाते. कोणत्याही प्रकारची सबब चेंडूची चाचपणी इथूनच करायच्या. खेळाडू कक्षामधून बॉल चॉईस करून घ्यायचा. टी शर्ट पनवेल टीमला 2 धावांची पेनल्टी जेणेकरून खेळाडूच्या अंगामध्ये जर्सी नाही आहे, शूज नाहीत आणि ट्रॅक नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी. त्यामुळे 2 धावा मायनस होतील इकडे. तो बेनिफिट मिळेल खारपाडा टीमला. 31ला 2 धावा मायनस केल्यात, 31 धावा आता करायच्यात. पाच जे टावरच्या समोर जे एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल त्या पडद्यावर बसू नका. आणि त्या ट्रावरच्या खाली आहे त्यांना विनंती असेल. शॉक बसू शकतो मित्रा, टावर मध्ये उभा आहेस तू त्यामुळे थोडस बाजूला हो तिथून. चला विकी तिथून बसू नका मित्रा, विजेचा करंट आहे त्यामुळे शॉक लागू शकतोय. त्याच्या बाजूला प्लीज बसा. चला बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल आपल्या आघाडीची जोडी लगेच पाठवा. जास्तीचा वेळ घेऊ नका. खारपाडा टीम लास्ट कॉल असेल आपल्याला. पनवेल टीमला देखील विनंती असेल आपण फिल्डिंग लगेच सेट करा. टॉससाठी यायचं. ओल्ड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या आणि दीव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करून घेतो. चला ओले टीमला विनंती असेल आपण आपला कॅप्टन पाठवायचा आणि दीव पेन टीमला कॅप्टन लगेच यायचा. जास्त वेळ घेऊ नका आता मित्रांनो. खरं तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पडण्याच्या आतमध्ये आपण लगेच यायचं टॉससाठी, नाहीतर समोरचा जो संघ उपस्थित असेल त्या संघाला टॉस जमीन दिलं जाईल. गावदेवी दीव संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात खेळणारा ओवले संघ पनवेल परिसरातील हा संघ पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला पेन तालुक्यातील संघ खरं तर दीवचे कॅप्टन उपस्थित आहे. चला ओवले टीम आपला कॅप्टन पाठवा टॉससाठी. दिलीपजी पाटील यांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचं.
चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करून घ्यायचं. दिलीप बी पाटील खरं तर या स्पर्धेचे घटक जनक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ओ पहिलाच बॉलवर सुरुवात तर धडाक्यात केल्या आणि हा बॉल चाललाय एक टप्पा घे सीमा पलीकडे 4 चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवर सुरुवात तर चांगली झाली आहे. खारपाडा टीम साठी आघाडीची जोडी सुरुवात चांगली केली. अनिरुद्ध आणि त्याच्या साथीला आपण पाहतो राकेश. ड्यू टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग खेळण्याचा निर्णय. अनिरुद्ध चांगली बॅटिंग करतोय. खरं तर खारपाडा म्हटला की मग केतन ठाकूर या स्पर्धेचे यशस्वी आयोजक घटक जनक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. डॅशिंग अँड डायनामिक. ओहो हो काय कॅच टिपला गेला सेकंड अटेम्प्टला. खरं तर हा सेल टिपला गेला. व्हॉट अ एफर्ट. कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट खरं तर म्हणावला हरकत नाही. रिले कॅच टिपला गेला. कौतुक करावा लागेल. खरं तर एका खेळाडूच्या हातामधून निसटला आणि मागचा खेळाडू येऊन बॅकअप दिला आणि महत्वाची विकेट आले. अनिरुद्ध बॅक टू पवेलन. प्रयत्न चालू आहेत या मॅच मध्ये. खरं तर जिंकण्यासाठी धावा करायच्या. 2 धावांची पेनल्टी घेऊन पनवेल टीम उतरली मैदानाच्या आतमध्ये. 31 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इन ॲट नंबर 3 वर. या जोडीकडे आता लक्ष वेधलं असेल. बघायला गेलं तर सोपा सामना आहे मात्र इकडे चांगला खेळ दाखवावा लागेल या मॅच मध्ये. मोठे फटके खेळाव्याची काही गरज वाटत नाही. सिंगल डबलने देखील हा सामना जिंकू शकतो. त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल. गॅप शॉट गॅप सिलेक्शन महत्वाचे असतात अशा परिस्थितीमध्ये. सुरुवात तर चांगली केली होती अनिरुद्धने आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर विकेट आली. 2 मध्ये खरं तर 4 धावा जमल्या गेल्यात. अजूनही या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये किती जमल्या जातील. 31 सपाटला करत असताना सावध पवित्र धारण केला. पहिले षटक गोलंदाजी मार्कवर जयेशला प्राचीन करत आलाय. उंचपुरा बांध्याचा हा गोलंदाज आपण पाहतोय. पुढचा बॉल जयेशचा. ओहो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत. ओ विकेट कीपर आले होते बॉलच्या खाली. चुकी झाली. मोये मोये कॅचेस विन द मॅचेस. हा झेल महत्वाचा आहे. या मैदानावर 24 धावा देखील डिपेंड होतात. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये आयशा स्पोर्ट बारापाडा संघाने धावा डिपेंड केल्या होत्या. अक्कादेवी ताराच्या अगेन्स्ट. खरं तर 24 बॉलमध्ये 25 करायच्या होत्या आणि त्या धावा डिपेंड केल्या होत्या. 2 मध्ये 7 आला आणि ते देखील मागचे 2 बॉल डॉट आले आणि तो निसटता पराभव अक्कादेवी तारा संघाला भोगावला लागला. आणि त्यानंतर मग आयशा स्पोर्ट बारापाडा संघाचा जल्लोष बघायला मिळाला होता. इन ॲक्शनमध्ये सैफ लोरी देखील त्या टीममध्ये सहभागी होते खरं तर. आणि यांच्या आणि आज खरं तर रात्रीमध्ये 1 बॉलमध्ये 6 धावा देखील बनल्या. दिगाटी संघाच्या खेळाडूंनी त्या केल्या होत्या. हो खोदून काढलाय. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. यॉर्क लाईनचा हा बॉल खरं तर पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते या षटकामध्ये. चला थोडी घाई करायच्या. जय भवानी पनवेल टीम जास्तीचा वेळ घेऊ नका. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं षटक हातवतोय जयेश. हो हा बॉल इथे मात्र त्रिप्लाचित बाद होईल. रोहित बॅक टू द राकेश बॅक टू द आउट. 1 मोर विकेट. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना. स्मिथ 11 खारपाडा टीमला दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं गेलं जयेशच्या माध्यमातून. प्रयत्न करावा लागेल. लढावं लागेल. संघर्षाची लढाई आहे. अस्तित्वाची लढाई आहे. खरं तर 2 गावांची लढाई आहे. जरी मैदानच्या बाहेर चांगले मित्र जरी असले तरी मैदानच्या आतमध्ये प्रत्येकाला माझ्या टीमसाठी माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी माझ्या जिल्ह्यासाठी मला जिंकायचं आहे. याच उमदीने खरं तर हा संघ पाहायला मिळतो. केतन ठाकूर समालोचन कक्षाची कॉन्टॅक्ट करायचा आहे. केतनजी ठाकूर या स्पर्धेचे घटक जनक आपण या. खेळाडूंच्या समस्या थोड्याशा सॉल्व करा. केतन ठाकूर लवकर या.
चला थोडी घाई करायच्या, जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. अजून एक फ्रेश सामना बाकी आहे. तिसरा सामना आजच्या रात्रीतला. खरं तर चांगला बॉल, प्रभावित षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या 2-5. चल थोडं घाई करायच्या, पहा कोऑपरेट करा. दोन्ही टीमला विनंती असेल, जय भवानी पनवेल टीमला विनंती असेल, थोडंसं घाई करा. पहिल्या षटकामध्ये 5 आल्यात. नवीन गोलंदाज हर्षल षटक क्रमांक 2 साठी. हर्षल गोलंदाजी मार्कवर, पा फिल्डिंग लगेच सेट करा. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. चला केतन ठाकूर आपण या मुख्य व्यासपीठावर. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत खरं तर, मात्र थोडीशी दूर राहिले. सिंगल आल्या, दुसरीचा प्रयत्न, डेंजर एंडला फेकी, चुकी झाली. थ्रो खराब पाहायला मिळाला. जिथे सिंगल होती, डबल होती, तिथे सिंगल आल्या. खरं तर चुकी झाली, मिस्टेक झाली क्षेत्ररक्षकाकडून. या मिस्टेक टाळावे लागतील. या मॅचमध्ये जर शिरकाव करायचं असेल जय भवानी पनवेल टीमला, तर इथून षटक चांगलं फेकावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर जयेशच्या अगेन्स्ट 5 झाल्या. अनिरुद्ध सारखा मातबदार खेळाडू परतल्यानंतर आता मात्र थोडंसं टेन्शन वाढलं गेलंय या मॅच मध्ये. प्रयत्न करावे लागतील, लढावं लागेल. संघर्षाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. दोन गावांमध्ये बघायला गेलं तर युद्धाचा आव असणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. बालाशेठ गावण यांना पाहतोय. खरं तर या मॅचचा आनंद घेत असताना मैदानाच्या चारी बाजूला लक्ष आहे त्यांचं. खरं तर या स्पर्धेचे घटक जनक प्रणेते बालाशेठ गावण यांना पाहतोय. ऑन साईडला फटका खेळण्याचा हो 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 काय घडलं इथे. यष्टानंतर बॉल आदळला नाही. एकच धावले, चिकी सिंगल कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. चला थोडं घाई करायचं, पंच खेळाडूंना देखील वॉर्न करा. जास्तीचा वेळ घेतला जातो पनवेल टीमच्या माध्यमातून, अन्यथा एक खेळाडू 30 यार्डमध्ये घेतला जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत, त्यामुळे जास्त डिले करू नका. विनंती असेल तर, रिक्वेस्ट असेल, आमच्या आयोजकर्त्यांच्या माध्यमातून वॉर्न केलं जाते, ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगतोय. स्क्वेअर लेगकडे फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट. खरं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना बघायला मिळाला आणि तिकडे धावा एकवटल्या गेल्यात. 2 धावा. समीकरण बदलताना पाहायला मिळतं. 31चा पाठलाग करत असताना आता धावा करायच्या आहेत विजयासाठी. 22 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. समीकरण बदलताना पाहायला मिळतं. सातत्याने धावा करायच्या, धावा बनवाव्या लागतील, लढावे लागेल या मॅच मध्ये. हो परत एकदा त्या दिशेने फटका चांगला आहे. बॉल चला एक टप्पा घेत पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलनी घेतल्या बाउंड्रीची बेड, चौकार. चांगली बॅटिंग करतोय, दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. रोहित हिटमॅन गॅफॅन मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय, चांगला लढतोय. स्मिथ 11 खारपाडा टीम साठी. खरं तर या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. 3ऱ्या क्रमांकावर येणारे खेळाडू डेंजरस म्हणून म्हटले जातात भारतीय संघामध्ये. आपण पाहायला गेलं तर विराट कोहली यांना पाहिलं. 14 बॉल 18 धावांची गरज अजून या मॅच मध्ये. सामना बनू शकतो, मात्र मॅच फिरवावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. शॉर्ट बॉल फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले, हो चुकी झाली. डाईव्ह लगवली होती जयेशने, मात्र कॅचेस कॅरी करू शकले नाही. बॉल खाली राहिला, बॉल पर्यंत पोहोचले होते ते आणि तोपर्यंत धावा एकवटल्या गेल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे.
13 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. खरं तर 2 धावांची पॅनल्टी घेऊन जय भवानी पनवेल संघ उतरला. त्या धावा शेवटला तुम्हाला खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही पॅनलाइज खेळलं जातं तेव्हा त्या कधी कधी 1-2 असे देखील मॅचेस बऱ्याचदा बनतात. मात्र तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवणं देखील महत्त्वाचं असतं. कालच्या रात्रीमध्ये 2 सामने झाले होते जिथे 1 बॉल 1, 1 बॉल 2 अशा 2 सामने रंगले होते. खरं तर डेड बॉलचा इशारा येत असताना बघायला मिळतोय. परत बॉल टाकावं लागेल हा गोलंदाजी करत असताना हर्षलला. इकडे बॉलिंग हा बॉल महत्वाचा असेल पनवेल टीमसाठी. हो आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. षटकाची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या 15 ला धक्के लागले 2. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये आता विजयासाठी करायचे आहेत 16 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 16. चला थोडं फास्ट घ्या, घाई करा. हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना बघायला मिळतो या 2 ताकदवान संघांमध्ये. पनवेल आणि पेन तालुक्यामध्ये हे खरं तर बॅटर रंगतोय आणि पनवेल मधलाच खरं तर हा संघ आपण पाहतोय ग्रामीणचा. आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना पेन तालुक्यातील खारपाडा संघ. पातलगंगा नदीच्या तीरावर हे बसलेलं खरं तर गाव आपण पाहतोय. चला फिल्डिंग लगेच सेट करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. मानव पाटील या मॅचचा आनंद घेत असताना आमचे बॉल बॉय आजच्या रात्रीमध्ये त्यांची देखील भूमिका महत्वाची होती. नवीन गोलंदाज रोहनला प्राचार्य करण्यात आलं षटक क्रमांक 3 साठी. चला थोडं घाई करायच्या. 12 मध्ये 16 करायच्या. रणबीमध्ये व्यत्यय पाहायला मिळतोय. डेड बॉलचा इशारा विशाल पाटील सरांचा. पण जास्त वेळ करू नका, अन्यथा आपला एक खेळाडू 30 यार्डमध्ये घेतला जाईल. मग कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही. या स्पर्धेचं पालन आहे ते तुम्ही काटेकोरपणे पालन करा. हो इथे देखील बॉल स्विंग्यात मिस करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. आत्रिकमध्ये भर पडेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 16. आता 12 मध्ये करायच्यात 15 धावांची आवश्यकता. 12 बॉल 15 ची गरज आहे. कोणता संघ या स्पर्धेमध्ये शिरकाव करेल? टेन्शन वाढू शकतो. इथून जर डॉट बॉल जास्त फेकले पनवेल टीमने तर दबाव वाढू शकतो या मॅचमध्ये. मात्र 1-2 मोठे फटके या मॅचमध्ये शिरकाव करू शकतो. खारपाडा टीम बॅटिंग करत असताना धावा बनवावे लागतील या मॅचमध्ये. कॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये. अप्रोच दाखवावं लागेल. इथे बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. वाईट बॉलचा इशारा होता. बॅक टू बॅक दुसरा बॉल वाईट फेकला गेला. अत्रिक उचली घेणारा हा बॉल पंचांनी हेरलं, दंडित केलं. खरं तर 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आला विशाल पाटील सरांच्या माध्यमातून. त्याचमुळे पुढचा बॉल अशा धाडणीचा फेकला तर नो बॉलचा इशारा यायला वेळ लागणार नाही. पण त्याचमुळे चांगली बॉलिंग करावी लागेल इकडे. 12 मध्ये 14 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. पुढचा बॉल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रत्युत्तर नाही आहे. बॅट बॉलचा संपर्क होत असताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग, चांगलं व्हेरिएशन या मॅचमध्ये बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळतोय. जरूर 2 बॉल वाईट आले आणि त्यानंतर मग पुढचाच बॉल कमबॅक केला. चांगल्या धाडणीचा बॉल फेकला गेलाय. चांगला प्रयत्न चालू आहे. अस्तित्वाची लढाई आहे. जिंकला तर इतिहास, हडला तरी इतिहास घडेल या मैदानावर. ऐतिहासिक मैदान आहे. कर्नाला किल्ल्याचं साक्षी आहे. खरं तर कर्नाला किल्ला म्हटला तर मग चुकी झाल्या. इकडे चुकी केल्या. सोपा झेल होता. इकडे कॅच आला असता तर शिरकाव झाला असता जय भवानी पनवेल टीमचा. मात्र क्रिकेटमध्ये चुकीला बापी नाही. कॅचेस विन द मॅचेस. हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय हे येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. खरं तर जयेश सारखा क्षेत्ररक्षक आपण पाहतो ज्याच्याकडून 2 वेळा चुका झाल्यात. खरं तर पहिला झेल याआधी देखील सुटला होता आणि त्यानंतर मग आता हा मिड विकेटला सुटलेला जाईल. इथून बॅटरचं आता आत्मविश्वास वाढला असेल. रोहित बॅटिंग करत असताना आणि त्याच्या साथीला राजला पाहतो. हो राजसाठी हा बॉल कॅच सुटल्यानंतर दाखवलं बॉलला आसमान. हवा के संग संग घटा के साथ साथ आणि बॉलला फेकून दिलं आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार. 6 धावांची आवश्यकता.
कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बालाशेठ म्हटलं तर अग्रीपाडा म्हटला की मग बारापाड्याचा ढाण्या वाघ म्हणून ज्याला म्हटलं जातं बालाशेठ गावण. जय भवानी गावदेवी चषकाचा थरार एन्जॉय करतोय आपण. खरं तर अप्रतिम स्पर्धा आणि बालाशेठ गावण आपण पाहतो या स्पर्धेचे घटक जनक प्रणेते त्यांच्या माध्यमातून या रजनी स्पर्धेचं धूम धडाक्यात आयोजन पाहतोय. त्याच्या साथीला रोशन शेठ गावण, दीपेश शेठ पाटील, त्याचबरोबर विजयदत्ता पाटील, अक्षयजी गावण, राकेशजी पाटील, उमेशजी पाटील, दिलीपजी पाटील, विकी पोरे पाहतोय, अक्षय पाटील पाहतोय. खरं तर या संपूर्ण जणांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचबरोबर मनोज पाटील तारा, केतन ठाकूर खारपाडा. खरं तर A1 जोड्या, दीपेश पाटील, केतन ठाकूर A1 जोडी आणि या जोडीच्या माध्यमातून हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. त्याचबरोबर या मॅचचा आनंद घेत असताना मल्लूबाई, साईबाबा आला. 7 मध्ये 6 बनवायचे आहेत. सामना थोडासा आता कडक बदत चालला. इकडे चांगली बॉलिंग होत असताना पाहायला मिळते. कमबॅक कसं करावं उत्तम उदाहरण मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना बनू शकतोय जर चांगल्या धाडणीचे बॉल फेकले तर या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतोय. प्रयत्न करावे लागतील, शर्तींचे प्रयत्न करावे लागतील. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात 5. हा सामना शेवटपर्यंत जर घेऊन जायचा असेल तर इकडे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. या मॅच मध्ये करावं लागेल, लढावं लागेल. आयुष्य खूप मोठं कोड आहे. हा काही खेळ नव्हे. तो जिंकतो जो वादलाशी झुंज देतो. मैदानाच्या आतमध्ये कोण कोणाशी झुंज देणार. पनवेल विरोधात पेन आपण पाहतोय. खरं तर पनवेलचा संघ आणि त्यांच्या विरोधात खारपाडा पेन परिसरातील हा संघ. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, लवकर जा. 12th मॅन आपण लगेच जा. 12th मॅन आहेत. खरं तर खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. खेळाडूच्या कक्षाच्या बाजूला प्लीज होऊ नका, ही विशेष सूचना आहे. चला 12th मॅन लवकर धावत जा, परत या. धावता धावता खरं तर मॅच इम्पॉर्टंट आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. 6 बॉल 5 धावांची गरज आहे. राकेश पाटील या मॅचचा आनंद घेत असताना बघायला मिळतात. खरं तर बारापाड्याचे संपूर्ण प्रेक्षक राजा सुशांतजी पाटील, प्रभाकर पाटील यांना पाहतोय. खरं तर या मॅचचा आनंद घेत असताना कौतुक करावं लागेल. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम टेलिकास्ट. त्याचबरोबर आपण इन ॲक्शन मध्ये स्क्रीनवर पाहू शकता रोहन गावण यांना दाखवलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर नयन. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक भैरवीचं षटक आहे. धावा डिपेंड करावे लागतील या मॅच मध्ये. डेड बॉलचा इशारा सातत्याने चुकी होत असताना पाहायला मिळतं गोलंदाजाकडून. आतापर्यंत पनवेलच्या 4 गोलंदाजांनी डेड बॉल फेकले गेलेत. त्यामुळे हे बॉल परत टाकावे लागतील त्यांना. या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण आमचे क्रीडा प्रेमी त्यांचं देखील करूया जय भवानी गावदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत. लेग स्ट्रिक सोडून जाणार हा बॉल पंचांनी हेरला आणि गोलंदाजाला व्हाईट बॉल घोषित केला. हा बॉल परत फेकावा लागेल आता गोलंदाजी करत असताना. चांगल्या धाडणीचे बॉल फेकावे लागतील या मॅच मध्ये. अजून धावा करायचे या मॅच मध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 4 करायचे आहेत विजयासाठी. चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा परंपरेची आहे आणि स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. म्हणूनच या गोष्टीची चर्चा होत असताना पाहायला मिळतं. कट बियॉन्ड विकेट, महत्वाची विकेट आल्या आणि फलंदाजाला जावं लागतं महागारी. नवीन फलंदाज होईल राज आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा, जास्त वेळ घेऊ नका. चला बॅटर लगेच सेट होत राहा, जास्त नो वेळ नका घेऊ. नीरज मित्रा लवकर दाखल हो. जवळजवळ खेळाडू समोर आला तर आपण पोहोचत नाही मैदानामध्ये. कुठेतरी खेद आहे या गोष्टीचा. जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. थोडंसं कोऑपरेट करा. रात्रीच्या स्पर्धा आहे त्यामुळे थोडंसं घाई करा.
चांगली स्पर्धा पाहतोय. नीट अँड क्लीन ही स्पर्धा आणि त्याचबरोबर ग्लोबल टेनिस cricket.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अप्रतिम टेलिकास्ट पाहायला मिळतोय. संपूर्ण 193 देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. कमाल हिचं आयोजन नियोजन. रायगडच्या पनवेल तालुक्यातील पनवेलच्या कर्नाला परिसरातील बारापाडा गावात ही स्पर्धा पाहायला मिळतोय. रात्रीचे 1:23 झालेत. पुढचा बॉल नीरजसाठी. हो, सॉफ्ट हँडने फटका. सेन्सिबल क्रिकेट. माइंडसेट खूप महत्वाचा असतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला टेक्निकल फटके खेळावे लागतात आणि नीरजने तेच केलं. चांगला खेळ पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असतं. सिंगल करून केली आणि स्ट्राईकला आता बॅटिंगला रोहित पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 3 जिंकण्यासाठी करायच्यात या मॅच मध्ये. हो, कमी गतीने टाकलेला बॉल फक्त दिशा दिल्या. ग्लान्स केलं. सिंगल. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गेलं. 3 मध्ये आता 2 करायच्यात. सामना शेवटच्या क्षणापर्यंत झुंकत असताना पाहायला मिळतोय. मॅच आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाही या मॅच साठी. सामना गरम झालाय. सामना ऑन आहे. दोन्ही टीम हार बनायला तयार नाहीत. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते आणि इकडे वेल बदलावी लागेल या मॅच मध्ये. कोणता संघ पुढे जाईल यासाठी चर्चा आता पाहायला मिळतोय. पनवेल की खारपाडा या 2 संघांमध्ये खरं तर युद्धाचा आव असणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळतोय. पुढचा बॉल. हो, सॉफ्ट हँडने डिफेन्स केलं गेलं. पुश करो और खुश रहो आणि इथे मात्र सिंगल एकवटली गेली आहे. आता करायच्या 2 मध्ये 1 धावाची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. असा सामना होणे नाही पुन्हा. मॅच आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाही. 2 मध्ये 1 करायचे. खरं तर 2 धावांची आता आठवण येईल पनवेल टीमला. ज्या पॅनल्टीच्या धावा आणि त्या पॅनल्टीच्या धावा आता महत्वाच्या ठरल्या असतात या अशा सिच्युएशन मध्ये. म्हणून तर क्रिकेटचा खेळ निराला. कधी रंग बदलायला वेळ लागत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना झुंकताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या गोष्टीचा. अप्रतिम सामना. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. याच 2 धावा असत्या तर हा सामना लास्ट बॉल पर्यंत बघायला मिळाला असता. मात्र इथून देखील मॅच बनू शकतोय. गोलंदाजाला चांगला बॉल फेकावा लागेल. गोलंदाजी मार्कवर पुढचा बॉल फेकण्यासाठी आपण पाहतोय. नयनला कमबॅक करावं लागेल. इथून 1 बॉल डॉट आला तर हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना पाहायला मिळतोय. चित्तथरारक सामना. हाय व्होल्टेज ड्रामा. अप्रतिम सामना रंगला गेला या मैदानावर. खरं तर आजच्या रात्रीमध्ये असेच सामने बघायला मिळालं. तमाम क्रीडा रसिकांचं करू देखील सहर्ष स्वागत. पुढचा बॉल. हो, कमी गतीने टाकलेला. ऑन साइडला लॉंग ऑनला कोणताही खेळाडू नाही आणि इनफिल्डच्या वरून हा फटका सजवला. विजयी चौकार आलाय आणि या मॅच मध्ये स्मिथ 11 खारपाडा संघ विजय ठरलाय. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक टीम. जय भवानी पनवेल या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपलं देखील जय भवानी गावदी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. चला, दीव टीमला विनंती असेल आपण लगेच फिल्डिंग सेट करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. जसा सामना संपेल ना तसा मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 7 धावा खर्च करत 2 विकेट घेणारा यश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.